नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज गावी आलो आहे. गावचा परिसर बघा कसा हिरवगार झाला आहे आणि हिरव्यागार वातावरणात आमचा आजी चहा पितोय बघा. चहा आणि काय चकली एकटा खातोय, पण विचारत नाही. विचारण्याची कोकणी माणसाकडे पद्धत नाही, डायरेक्ट योग म्हणता बसा. एक म्हणतो बस आहे. तर मित्रांनो, आपला परिसर तुम्हाला दाखवतो. इकडं आजाचा भाजी बिजी केला नाही, तुम्हाला दाखवतो. मस्त पालेभाजी केला नाही. तर मित्रांनो, हे बघा पालेभाजी विकत आणायला नको, काय नको, बिंदास घराच्या बाजूला केलेल्या मस्तपैकी सावरून कधी पण पालेभाजी काढू शकतो. हा तुळशीचा वेल पण लावला नाही. गणपतीपर्यंत इथं तुळशी लागतील. आणि इकडं केळी वगैरे आहेत. आणि हा सुंदर परिसर कोकणातला. आणि त्या काकी तिकडे गेल्या फणस खात. त्या बघा तिकडे फणस खात आहेत. फणस खातात तिकडं. मस्त वातावरण आहे. काय रे, काय तरण्या पावसाला बोलवता बाय. मस्त वातावरण आहे कोकणातलं सुंदर. ते दोन पक्षी होते, ते गेले आता. मगाशी ओरडत होते. इकडं नांगरणी वगैरे झाले, बघू शकता तुम्ही. आता काही दिवसांत पाऊस तर थांबला आहे, त्याच्यामुळं नांगरणी वगैरे झाले. आणि पाऊस पडला की लगेच भात लावायला सुरुवात करतील. नांगरणी वगैरे झाले. तिकडं भात जे लावणे आपण लावतो त्याला दाडसा बोलतात आमच्याकडं. तर तुम्हाला दाखवतो कसं मस्तपैकी झालाय. मोठा झालाय एकदम. एक नंबर दाडसा रुजला आहे. मला दाखवतो. त्याच्यामध्ये त्यांनी बरंच काही ना काही काकडीची वेळ वगैरे पण लावलेत. तर मित्रांनो, हा बघा, हा दाडसा. हे नंतर दाढ काढून इकडं नांगरून त्याच्यात लावणार. पाऊस पडलाय नाही ना अजून, त्याच्यामुळं वाट बघतायत पावसाची. शेतकरी वाट बघतोय पावसाची. पावसा लवकर ये. आणि हे काकडीचे चिबडाचे वेल आहेत. जरा मोठे झाले की त्यांना काजूत वगैरे लावतील. हा इकडचा परिसर बघू शकता. समोर केली आहेत. आणि हा सुंदर परिसर घराच्या बाजूचा कोकणातील. इकडं घराच्या वाटली झाडं, जास्वंदीची झाडं वगैरे आहेत. त्याला फुलं बिलं आलेत आता. आणि इकडं कलबं लावलेले आहेत घराच्या बाजूलाच. अजून 2-3 वर्षांनी लागायला सुरुवात होतील. आणि इकडं ही वांग्याची रोपं आता नवीन लावलेली आहेत. बिया ठोकलेल्या होत्या, त्याचे आता रुजून आलेत. इकडं नारळीचे झाडं वगैरे, केळी, आंब्याचे झाडं, भरपूर काय लावलेलं आहे इकडं. आणि इकडे खाली सगळं पूर्ण रान आहे. आता कोण इकडं गुरं वगैरे पण नाही कोणाची, त्याच्यामुळं सगळं इकडं रान झालंय पूर्ण. गावी आल्यावर जरा कुठं बरं मित्रांनो, गावी आल्यावर जरा कुठं बरं वाटतं. आणि एकदम मनाला शांतता भेटणार आहे वातावरण. आणि ही आमची आई तिकडं. अजून भरपूर काय वाडीत दाखवीन तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये. या दहा बाजू टाकला डुरला असं खायला देऊन देऊन चकरी दिला म्हणजे गावा तेवढं पण हे झालं. घराच्या वाटत जा तिकडून आणि कातलावर उचलून देत गुलगुली झाले. तर चला मित्रांनो, आजचे व्हिडिओ इथंच थांबवतो. चला, बाय बाय.